रायगडमधील माथेरानचे स्वच्छता दूत आणि धनगर समाजाचे अध्यक्ष राकेश विलास कोकळे यांचा गोव्यात विशेष सन्मान करण्यात आलाय। लायन्स इंटरनॅशनल या जागतिक संस्थेच्या वतीनं गोवा येथे एका दिमागदार सोहळ्यात त्यांना गौरवण्यात आले। पद्मश्री पुरस्कार विजेते आणि ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर शरद कारे यांच्या हस्ते राकेश कोकळे यांना हे सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले। राकेश कोकळे यांनी माथेरानचे जंगल आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी तसेच प्लास्टिक मुक्तीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून मोलाचे योगदान दिले। त्यांच्या याच पर्यावरण संवर्धनाच्या अविरत कार्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे। या आंतरराष्ट्रीय पुरस्कारामुळे राकेश कोकळे यांच्यावर सध्या माथेरानसह संपूर्ण रायगड जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। सर्व उपस्थित मान्यवर आणि माथेरानच्या 7 समुद्र पार करून आज इथं गोव्यामध्ये मूर्तजा सरांनी मला इथं बोलावलं। माथेरानच्या मातीशी एक नाळ जुळलेला माणूस आज गोव्यामध्ये आहेत आणि त्यांना गोव्यातनं सुद्धा माथेरानची कळकळ जाणवते। आज गेली अनेक वर्ष मी माथेरानच्या पर्यावरणासाठी काम करतोय आणि माथेरानच्या पर्यावरणासाठी काम करताना माझा एकच उद्देश आहे की माथेरानचं पर्यावरण प्लास्टिक मुक्त झालं पाहिजे। त्यासाठी मी गेली अनेक वर्ष साहेब काम करतोय। केंद्र सरकारला, राज्य सरकारला, मुख्यमंत्र्यांना, त्यांच्या मुख्यमंत्र्यांना, कलेक्टरांना, म्हणजे कुठले असे जे साहेब लोक नाहीत, मंत्री नाहीत, त्या सर्वांना मी जाऊन भेटलोय। त्यांना विनंती केलेली आहे की माथेरान एक सर्वात सुंदर जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे आणि माथेरानच्या पर्यावरणाच्या जीवावरती आम्ही सर्व कष्टकरी लोक पोट भरतो आणि माथेरानचं पर्यावरण वाचवणं हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। कारण की पर्यावरण वाचलं तरच तिथं पर्यटक येतील आणि आम्ही सर्व कष्टकरी लोक पोट भरू। मी एक सर्वसाधारण माणूस आहे, घोडेवाला आहे आणि माझं जीवन हे माथेरान आहे आणि माथेरानचं पर्यावरण हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। काय माहिती का साहेब, आज बरेच वर्ष झाले माथेरानच्या पर्यावरणातनं प्लॅस्टिकच बाहेर नाही निघत। इतकं प्लॅस्टिक आहे माथेरानमध्ये ना साहेब, आतापर्यंत मी 70 ते 80 लाख बिस्लरी बॉटल माथेरानच्या पर्यावरणातनं बाहेर मी कोणाकडनं पैसे नाही घेत। माझे स्वतःचे 2 घोडे, मी 2 घोडे चालवतो। मी कधीच कोणाकडनं पैसे नाही, मला जेव्हा टाइम भेटल, जेव्हा वेळ भेटल तेव्हा मी पर्यावरणासाठी काम करतो साहेब आणि पर्यावरण हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे। जसं तुम्ही मगाशी सगळ्या गोष्टी समजावल्या की प्लॅस्टिक हे खूप भयानक आहे साहेब आणि प्लॅस्टिक हे काहीच करू शकत नाही। एक बिस्लरी बॉटल जरी एक जंगलात पडली ना तरी ती अनेक वर्ष सडत असते आणि ती कधीच बाहेर नाही निघत। त्याच्यामुळे अनेक झाडं, अनेक रोपटं उगत नाही आणि माथेरान हे रानच आहे आणि त्या रानावरती इतकं प्लॅस्टिक आहे साहेब। आज आपल्याला विनंती करतो मी साहेब इथं की आज एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला मला इथं बोलवलं, आम्ही सगळ्यांचे आभार मानतो। पण आपण राज्य सरकारपर्यंत, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांपर्यंत आपण ही गोष्ट पोचवावी आणि माथेरानचं पर्यावरण कसं प्लॅस्टिक मुक्त होईल ते आपण एकदा लक्ष द्यावं। कारण की माथेरानच्या प्रशासनाची पकड आणि अधिकाऱ्यांची वचक जवसर गावामध्ये आहे नाही तवसर माथेरानचं पर्यावरण प्लॅस्टिक मुक्त कधीच नाही होणार आणि माथेरानचं पर्यावरण प्लॅस्टिक मुक्त करायला आपणही सर्वांनी सहकार्य करा साहेब, आपणही करा। आणि मूर्तजा अंकल, थँक्यू आपण इथं बोलवल्याबद्दल, धन्यवाद आपल्या सर्वांचे।